नमस्कार, आपण बघत आहात देववाणी। मी आहे अवनीश शिंगरू। पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी। सुरुवात करूया चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीच्या बातम्यांनी। मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। रहमतनगर परिसरात इरई नदीची पाणी पातळी वाढल्याने सुमारे 30 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले, तर आरवट येथील सहारा पार्क परिसरात 40 कुटुंबांचे घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे। राजुरा बल्लारपूर सह अनेक महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। दुसरी बातमी ही पावसाशी संबंधित चंद्रपूर तालुक्यातल्या कळमना गावामध्ये मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले। रात्री 2:30 ते 3च्या सुमारास नागरिक झोपेत असतानाच घरात पाणी घुसल्याचा एकच धावपळ उडाली। ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप करत मान्सून पूर्व नाल्याची व गटाराची सफाई वेळेत न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा दावा केले आहे। आता गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी। अहेरीपासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील चेरपल्ली नाल्यावर नुकतच बांधलेल्या पुलाची धक्कादायक अवस्था समोर आली आहे। फेब्रुवारी-मार्च मध्ये पूर्ण झालेल्या या पुलावरून पहिल्याच जोरदार पावसात पाणी वाहून गेले। तसेच पुलावर काही स्टील रॉड तुटल्याचेही समोर आले आहे। या प्रकरणामुळे कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणेकडून तपासाची मागणी होत आहे। आणि आता पाहूया गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई। दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विरोधात स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली आणि आष्टी पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली। या कारवाईत देशी विदेशी दारू सह 2 चारचाकी वाहन जप्त केली। एकूण 22,99,400 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू केले आहे। आणि आता गडचिरोली जिल्ह्यातून अत्यंत मनसुन्न करणारी बातमी समोर आली आहे। खूरखेडा तालुक्यातील राणीखेडेगाव येथे सती नदीने 3 चिमुकल्यांचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान गावातील जिल्हा परिषद शाळेतील 4 विद्यार्थी नदीवर आंघोळीसाठी गेले होते। मात्र नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने 4ही मुलं पाण्यात बुडाली। यापैकी एका विद्यार्थ्याचा सुदैवाने जीव वाचला, तर 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेत लक्ष्मण दूधकवर वय 6 वर्ष, कुणाल दूधकवर वय 5 वर्ष आणि मोहित सराटे वय 11 वर्ष या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाले आहे। तिन्ही विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडेगाव येथील शिक्षण घेत होते। घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस शोध पथक आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण खेडेगाव शोकसागरात बुडाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। तर या होत्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। अशाच अपडेटसाठी बघत राहा देववाणी।